मिळणार आहे। रत्नागिरीतल्या खेडमध्ये होणाऱ्या सभेनं पुन्हा एकदा आमदार योगेश कदम यांच्या विजयावरती शिक्कामोर्तब होणार आहे। ज्यांनी इतरांना पक्षात घेऊन जे आराखडे रचले ते धुळीला मिळणार आहेत। उद्या विक्रमी सभा होणार आहे असं उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं। जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला। आता आमदारांचं पेन्शन बंद करा अशी मागणी देखील पुढे येते। शासकीय कर्मचाऱ्यांना मात चढलेला आहे। 95% कर्मचाऱ्यांजवळ बाहेरची हरामची कमाई आहे असं वादग्रस्त विधान आमदार संजय गायकवाड यांनी केलं। सोमवारपासून नुकसानीचे सर्वेक्षण सुरू होईल। संप सुरू आहे त्यामुळे उशीर झाला। आतापर्यंत माझ्या 15 वर्षांच्या कार्यकाळात सर्वाधिक मदत देणार असं शिंदे सरकार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना या नुकसानीची मदत मिळणार अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली। पंढरपूर तालुक्यातील 7 ते 8 गावांना गारपिटीनं झोडपलं। पावसामुळे द्राक्ष बागेत सडा पडलाय तसंच आंबा बागांचं नुकसान झालंय। त्यामुळे शेतकरी पूर्णपणे हवालदिल झालाय। नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये गारांच्या पावसानं झोडपलं तर नांदगाव आणि देवळा या भागामध्ये जबरदस्त गारपीट झाली। गारपीट आणि पावसाचा फटका कांदा, गहू, हरभरा सोबत द्राक्ष, आंबा आणि लिंबाच्या फळबागांना सुद्धा बसला। वाशिमसह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा जोरदार तडाखा बसला। यामुळे शेकडो हेक्टरवरील पिकांचं अतोनात नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांवरती आर्थिक संकट कोसळलं। यवतमाळ जिल्ह्यात अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला। या पावसामुळे रब्बी हंगामाच्या पिकांना फटका बसला तर गव्हाचं पीक आडवं झालंय। अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू अनावर झाले। माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील अनेक गावांमध्ये अवकाळी गारांचा पाऊस झाला। या भागातील आंबा, द्राक्षासह इतर फळबागांचं अतोनात नुकसान झालं। प्रशासनानं नुकसानीचे तातडीनं पंचनामे करून नुकसान द्यावं अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्याला गारपिटीसह पावसाचा मोठा फटका बसला। या अवकाळी पावसामुळे द्राक्ष बाग अक्षरशः उद्ध्वस्त झाली। त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला। मंत्री गिरीश महाजन यांनी शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन नुकसानीची पाहणी केली। लातूरमध्ये जिल्हाधिकाऱ्यांसोबत गिरीश महाजनांनी अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली। नाशकात नितीन गडकरी यांच्या उपस्थितीमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात जोरदार पावसानं हजेरी लावली। पावसामुळे उपस्थित नागरिकांची तारंबळ उडाली तर उपस्थित नागरिकांनी कार्यक्रमातील खुर्च्या डोक्यावरती घेतल्या। बीडच्या वडवणी तालुक्यामध्ये धुवाधार गारांचा पाऊस झाला। यामध्ये शेतकरी वर्गाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। शेतकऱ्यांच्या शेतातील गहू, ज्वारी, बाजरी, हरभरा या पिकांसह फळबागांना याचा मोठा फटका बसला। अवकाळी पावसामुळे गोंदियातील मिरची उत्पादक शेतकरी अडचणीत आलाय। मिरची ओली झाल्यानं बाजारात भाव न मिळण्याची शक्यता आहे। याशिवाय इतर पिकांचं सुद्धा अतोनात नुकसान झालं। त्यामुळे शासनानं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करतायत। हिंगोलीच्या बहुतांश भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली। कळमनुरी, औंढा नागनाथ तालुक्यात पावसासह गारपीटही झाली आहे। काही ठिकाणी गारांचा खच सुद्धा पाहायला मिळतोय। माळशिरस तालुक्यात झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेलाय। द्राक्ष, आंबा, गहू पिकांचं गारपिटीमुळे मोठं नुकसान झालं। सोलापूर जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसानं आणि गारपिटीनं झोडपून काढलं। त्यामुळे अक्कलकोटमधल्या ज्वारी आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा होऊ दे व्हायरलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। ब्रेकनंतर बघणार आहोत इतरही व्हायरल व्हिडिओज। डेनिज सॅगडीकार्ट नावाची तरुणी वेस्ट पासून बेस्ट हा उपक्रम राबवते आणि या तरुणीनं चक्क वाया गेलेल्या इलेक्ट्रिक वायर्स पासून ही कलाकृती साकारलेली आहे। ही कलाकृती लांबून पाहिल्यावर असं वाटतंय जणू पेंटिंग केली आहे, पण जवळ जाताच लक्षात येतंय की ही पेंटिंग नसून चक्क इलेक्ट्रिक वायर्स पासून बनवलेली सुंदर कलाकृती आहे। डेनिजनं आतापर्यंत अनेक वाया गेलेल्या वस्तूंपासून अनेक कलाकृती साकारल्यात। तिची कलाकृती सध्या सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेते। पंचनाम्याबाबत सर्व जिल्हाधिकारी, प्रांत आणि तहसीलदार यांना सूचना देण्यात आल्या। शेतकऱ्यांचे पंचनामे थांबणार नाहीत अशा सूचना दिल्या आहेत। संपाचा यावर परिणाम होऊ देणार नाही तसंच कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही असं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले। सत्ता संघर्षावरील निकाल शिंदे सरकारच्या विरोधात लागून शिंदे सरकार कोसळेल असं मानलं जात आहे। त्यामुळे सोयीच्या फाईल मंजूर करून ठेवण्याचा उद्योग सुरू असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केली। दरम्यान सरकारमधील अनेक नेत्यांमध्येच सरकार टिकणार किंवा नाही याबाबत द्विधा मनस्थिती असल्याचं सुद्धा खडसेंनी म्हटलं।
भीमा सहकारी साखर कारखान्याची पोलखोल करण्यासाठी खासदार संजय राऊत लवकरच सभा घेणार असल्याची माहिती आमदार रवींद्र धंगेकर यांनी दिली. यामुळे आमदार राहुल कुल यांच्या अडचणी वाढणार आहेत. आमदार रवींद्र धंगेकर हे आपल्या दौंड तालुक्यातील मुळगावी सहकारी सोसायटीच्या मतदानासाठी आले होते. पिंपरी चिंचवडमधील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या वसतिगृह आणि महाविद्यालयाच्या विस्तारित नव्या इमारतीचं उद्घाटन आहे. राज्याचे शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे. या कार्यक्रमाला आमदार महेश लांडगे सुद्धा उपस्थित आहेत. जळगाव जिल्हा दूध संघात खडसेंच्या कार्यकाळात तूप बटर लोणीमध्ये 2.5 ते 3 कोटींचा अपहार झाल्याचा आरोप जिल्हा दूध संघाचे चेअरमन मंगेश चव्हाण यांनी केला. या प्रकरणी खडसे विरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचं सुद्धा आमदार मंगेश चव्हाण यांनी म्हटलं. धाराशिवच्या नामांतर विरोधात एमआयएम कार्यकर्ते साखळी उपोषण करणार होते, परंतु छत्रपती संभाजीनगर मधलं उपोषण मागे घेतल्यानंतर धाराशिव मधलंही उपोषण मागे घेण्यात आलं. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णींच्या मध्यस्थीनंतर एमआयएमनं उपोषण मागे घेतलं. नामांतराच्या समर्थनार्थ उद्या हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. यावर भाजप आणि एमआयएम मिळून छत्रपती संभाजीनगरचं वातावरण खराब करत असल्याची टीका चंद्रकांत खैरे यांनी केली. शेतकरी लॉंग मार्चच्या सर्व मागण्या शिंदे फडणवीस सरकारनं मान्य केल्यानंतर रामदास आठवलेंनी त्यांचे आभार मानले. शिर्डीमधून निवडणूक लढवण्याची इच्छा असून सुद्धा यासाठी अमित शहा शिंदे फडणवीसांशी चर्चा सुरू असल्याचं आठवले म्हणाले. माझे वडील वारल्यानंतर माझं बस्तान बसलं ते डेअरीमुळेच. मी देखील दुधाचा धंदा करायचो असं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटलं. बारामतीमधल्या खासगी डेअरीच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. मी एक गाय 7,500ला विकायचो आणि एक एकर जमीन घ्यायचो असं सुद्धा ते यावेळी म्हणाले. महिला स्वयंसहायता बचत गटामार्फत उत्पादित वस्तूंचा चंद्रपुरात स्वतंत्र मॉल उभारला जाणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही घोषणा केली. या मॉलमध्ये महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंची खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. रत्नागिरीतल्या खेडमध्ये होणाऱ्या सभेनं पुन्हा एकदा आमदार योगेश कदम यांच्या विजयावरती शिक्कामोर्तब होणार आहे. ज्यांनी इतरांना पक्षात घेऊन जे आराखडे रचले ते धुळीला मिळणार आहेत. उद्या विक्रमी सभा होणार आहे असं उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं. जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला. आता आमदारांचं पेन्शन बंद करा अशी मागणी देखील पुढे येते आहे. शासकीय कर्मचाऱ्यांना मात चढलेला आहे. 95% कर्मचाऱ्यांजवळ बाहेरची हरामची कमाई आहे असं वादग्रस्त विधान आमदार संजय गायकवाड यांनी केलं. सोमवारपासून नुकसानीचे सर्वेक्षण सुरू होईल. संप सुरू आहे त्यामुळे उशीर झाला. आतापर्यंत माझ्या 15 वर्षांच्या कार्यकाळात सर्वाधिक मदत देणार असं शिंदे सरकार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना